धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. महाराष्ट्र म्हणजे साधू संतांची भूमी, संस्कृती परंपरेचा वारसा जपलेली ही आपली महाराष्ट्र भूमी. आणि त्या महाराष्ट्रामधील आपला हा राजापूर तालुका, सुजलाम सुफलाम असा आपला राजापूर तालुका. आणि या राजापूर तालुक्यामध्ये हे निसर्गरम्य असं सुंदर सोलिये गाव आज राजापूर तालुक्यामध्ये गाजतोय. कारण हे सोलिये गावकऱ्यांचं परम भाग्य आहे की आज जी कोकण रेल्वे आपल्या कोकणात आली आणि त्या रेल्वेचं रेल्वे स्टेशन हे आपल्या सोलिये गावी जायचं. बाबा तू ओरडू नको, नाराज असतोय. आणि या सोलिये गावामध्ये बघा रेल्वे स्टेशनला आज रेल्वे कर्मचारी आणि रिक्षा चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे हा शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतोय बघा सकाळपासून. आणि त्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे बघा. आणि त्या सत्यनारायणाचं नामस्मरण व्हावं म्हणून हा आगळा वेगळा असा बघा 2020 डबल बारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला बघा. मी स्वतः बुवा अनिल विजय सावंत, मुक्काम पोस्ट पांगरे बुद्रुक, माझ्या भजन मंडळाचं नाव आहे दिनादेवी प्रासादिक भजन मंडळ राजापूर पांगरे. आज मला पकवाज करतायत सिंधुदुर्गातील नामवंत पकवाज वादक. बघायला गेला तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान. आज मला पकवाज करतायत नागेश लाड, सन्माननीय नागेश लाड यांचं देखील माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो बघा. त्याचप्रमाणे बघा मला जगात आपला साथ करताय केवढं असा बघा बरोबर. तुम्हाला तिकडनं दिसलो तर ठीक आहे. जगात आपला कसा वाजविता तुम्ही बघित जावा. चिन्मय याचं देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय बघा. त्याचप्रमाणे आज मला हिची कोरस मंडळी लाभलेली आहे. मंडळी आजकाल परिस्थिती अशी झाली आहे, बुवा होणं खूप सोपं आहे. 4 गाणी वाजवायचे झाले की असे आमच्यासारखे बुवा झाले. परंतु कोरस मंडळी भेटणं म्हणजे लय मोठी मुसीबत आहे. आपला काम धंदा करून पुन्हा रात्री भजन करायचे, पुन्हा दिवसभर आपल्याला काम करायला जायचं. बरोबर आज माझी जी सगळी मंडळी आहे 40% मंडळी करायला 40 त्यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते बघा. त्याचप्रमाणे आज बघा मला 2020 साठी जोडीला जे बुवा लागले सन्माननीय राकेशजी मिसाळ बुवा यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय तुर्तास तरी. तसेच त्यांना पकवाज करताय सागर तिर्लोटकर याचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते बघा. त्याचप्रमाणे त्यांना डगात आपला साफ करतायत शादुल्ल पेडणेकर यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो बघा. आणि त्याचप्रमाणे संतोष शिक्षकर भाऊचे शिष्य इथे आहेत, त्यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमच्या तळगाव मध्ये लाड बुवा सुद्धा इथे आले, त्यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो बघा. त्याचप्रमाणे या रेल्वे कर्मचारी संघटनेमध्ये माझे गुरुबंधू आहेत व सुहास सरवणकर यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय बघा.
त्याचप्रमाणे प्रथमतः त्यांच्यामुळे आधी कोकण रेल्वे आपल्या गावापर्यंत जाऊन पोहोचली. ते म्हणजे मधुसाहेब दंडवते यांच्या चरणाचे नतमस्तक होत आहे बघा. त्याचप्रमाणे या गावची ग्रामदैवता आई महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होतोय. स्थानदेवता रंगदेवता यांच्या चरणी नतमस्तक हो. माझी नागरिक देवता यांना परिवाराचं विभाजन करू. माझी ग्रामदेवता आई मीनादेवीच्या चरणी नतमस्तक हो. माझी ग्रामदेवता कुलदेवता यांच्या चरणी नतमस्तक हो. विद्येची देवता सरस्वती यांच्या चरणी नतमस्तक हो. तसेच त्या ठिकाणी बघा काही भजनी पोळा आले असते, काही दशावतारची कलाकार आले असते, काही झाकलीचे कलाकार असते, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक हो. गोविंद गणपती बालका परश्री रामे अवतारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा संपूर्ण स्वराचा देव गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक हो. जमलेल्या माझ्या तमाम माझ्या भजन रसिकांचे आशीर्वाद घेऊन आजच्या या निरंकारी भजनाच्या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. काय आहे? तुम्ही फक्त ह्याच्याकडे जरा लक्ष द्या, कारण मला कुठेतरी थोडासा आवाज कमी वाटतोय, कारण माझा आवाज ताणच चाललाय. याच्या एवढं पंडित मी नसेल, पण ज्या काय आहे त्या कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचून देत. कसं आहे म्हणजे एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात माईक सिस्टीमसाठी. कारण कसं आहे माहितीये बघा, आज त्यांच्यामुळे आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. दुसरी गोष्ट, तो मिक्सर किती बटनाचा असा बघा. आपलं घरचं मिक्सर खट खट खुट, पण तो एवढं भारी असा ना. दुसरी गोष्ट, आता सांभाळणं एवढा सोपा नाही मंडळी. कारण काय झालं माहितीये, डॉक्टरला वाटतं ना, प्रत्येक डॉक्टरला असं वाटतं की कोणत्या तरी घरात माणूस आजारी पडावा आणि माझ्याकडे यावं. वकिलीला वाटतं की कोणत्या तरी घरात भांडणं व्हावी आणि माझ्याकडे केससाठी यावं. पण एकमेव माईकवाले असे असतात की त्यांना असं वाटतं की कुणाच्या तरी घरात चांगलं कार्य घडावं आणि तिथे माझा माईक लागावं. म्हणजे एकदा जोरदार त्यांच्यासाठी काय होतं. हॅलो, बाकी बरोबरच ना, भजन सुरुवात करू ना. अरे तुझा बजेट किती ते तू बोलतोस किती, माका त्याचंच टेन्शन आलं, त्याचाच टेन्शन आलं. काय गुलामा बजेट किती त्या हिशोबात बोलत जायचं. काय हळूहळू काढणार सोडणार नाही अजिबात. कारण काय माहितीये, तू माका धमकी बिकी देऊन ठेवलंस, पण जरा काय माहितीये, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी आज इथं बोलवलेलं आहे. तू इलस मुंबईवर ना आणि मी आईस्क्रीमच दिले. काय पण तू एवढ्यातच माझ्या सेफ्टीवर पाहिजे. कारण तुला सुद्धा माहिती आहे माझं रिझल्ट जाऊन बोलून सुद्धा बोलण्यात काही कमी नाही. काय आज तुका मी जाणून बुजून ठेवलंय का माहितीये, तू किती उडिओ मारतोस हेच माका बघायचं. काय ठीक आहे, धन्यवाद. राग नसावा, लोभ असावा. बघू पुढे बारीक जे काय होईल ते होईल. काय मंडळी माहितीये, यो गुलाम दिसतो तुमका साधा अगदी मेलेल्यासारखं राहणार. असं बगळो कसं राहता, तसं एक पाय वर करून तसं राहणार. पण खय घुसत आणि खय कधी तकलीवर काढी. अहो त्या दिवशी दापोलीला बारी दिली. दापोलीला म्हटलं जाऊ दे, आमच्या राजापूर तालुक्याचं नाव वर काढेल म्हणून, आणि दोघं जण तय होतो. पण ह्याचा कसा आहे माहिती आहे, खांद्यावर घेतला की काच स्वीकारणार, असं याचा स्वभाव आहे. म्हणून एका बारीया देऊन मला लय भीती वाटतात. कारण काही कधी खय खळगाची खाट घाल बिलकुल त्याचा भरोसा नाही अजिबात. ठीक आहे, परमेश्वराचं नामस्मरण प्रथम करूया हळूहळू मंडळी. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, खरोखर तुमच्या मनापासून आभार मानतो. कारण शून्यातून शून्य गेला बघा, राहिलं शून्य. शून्यातून शून्य गेलं राहिलं शून्य. आणि तुमच्यासारखं भजन रसिक आज आम्हा दोन्ही मुलांना लाभलं.
हेच आमचं पुण्य आहे बघा, हेच आमचं पुण्य आहे बघा, हेच आमचं पुण्य आहे बघा. अरे आज बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. बुवानी बरंचसं काय सांगितलं, आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार. आम्ही पण काय सांगायचं कमी 10वी नापास म्हणून गायला ऐकू तू नाही बिलकुल. हॅलो आवाज काय असा कमी जास्त होता, साधारण कडे गेले की कमी झालो. हॅलो मंडळी, विजयासारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीने संपूर्ण हिंदुस्थान हलवून गेले. विजयासारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीने संपूर्ण हिंदुस्थान हलवून गेले. स्वर्गात गेल्यावरही त्यांना देवांनी मुजरा केला. ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले बघा. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले बघा. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले बघा. आपल्या जरी नसा आमच्या तरी उधळण होईल भगव्या रक्ताची बघा. आपल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाटली जरी जाती आमची तरी मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची बघा. छत्रपती शिवाजी महाराज. प्रथमतः भाषणाला सुरुवात करूया. त्याचप्रमाणे बघा आमचे परममित्र सदा चौकेकर यांच्याकडून 201 रुपयाचे पात्रची कल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सात जन्माची लाभली पुण्या. ओम गणाधीश विघ्ननाशा. ओंकार स्वरूपा परमेशा. सर्वारंभी जगदीशा
जगदीशा नमन तुला आई कुलस्वामिनी करवीर निवासिनी जगदंबिनी आई कुलस्वामिनी करवीर निवासिनी जगदंबिनी आता मी नम्र होऊनी आता विनम्र होऊनी वंदितो तुला वंदितो तुला तिसरे नमन ग्राम देवतेला तिसरे नमन ग्रामदेवतेला चौथे स्थान देवतेला चौथे स्थान देवतेला पाचवे सरस्वतीला पाचवे सरस्वतीला नमन माझे सहावे मातृदेवतेला सातवे पितृदेवतेला आठवे दशांकुणी उरला नमन माझे नववेद ही दिशाना दहावे त्रिलोकीच्या देवतांना अकरावे गुरुदेवतेला नमन माझे जे मी नित्य गावे ऐसे तुम्हा वाटावे तेची देवा वदवावे या मुखातुनी ऐसी ती प्रार्थना आता करीतो नारायण शक्ती द्यावी दयाघना गायनाची हरि मना पुंडली कवरदे अनादि सिद्ध पंढरपुरवासी राजाधिराज पंढरीनाथ महाराजांचा श्री संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊलींचा सकल संतांसही त्रिनंदन अनुसूया सुत जगद्गुरु जगन्नाथ नवनाथ 84 सिद्ध श्री आनंद मूर्तींचा
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणपती गजानन महाराजांचा कलियुगी करता इच्छित फल देणाऱ्या श्री सत्यदेव सत्यनारायण महाराजांचा श्री विश्वकर्मा ब्रह्मदेव श्रीलिंग रवळनाथ श्री पालकेश्वर हरेश्वर नागेश्वर कुंटेश्वर महाबाळेश्वर फुलेश्वर सही या माझ्या जोडीवाल्या वाळकेश्वराचा आई कुलस्वामिनी अंबा भवानी तुळजा भवानी पावना देवी विमला देवी अंधेरी महाकाली जोगेश्वरी कात्यावली गोरवली डोंगरवली टाकवली मुंबादेवी काळा देवी काळाचोली मद्रेश्वरी रत्नागिरी कनकावली वाचावली टेकवली आजिवली खाजिवली सही या सोली गावच्या आई महालक्ष्मी तुझा गो ब्राह्मण प्रतिपादक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा सद्गुरु साईनाथ बाबा सद्गुरु कचरनाथ बाबा स्वामी सदानंद बाबा संत गाडगे बाबा कणकवलीचे बालचंद्र बाबा लाडवी कोळेराव महाराज बाबा मानगावचे टेंबे महाराजांचे संपरम पदश्री साटप महाराजांचा संसार करून परमार्थ साधन करणाऱ्या पूजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या सुंदर हरिभक्तांच्या चरणी गुरुदासांचा कोकण कलाभूषण भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत कदम गुरुवर्य सुप्रसिद्ध भजन सम्राट गणेश पांचाळ बजरंग छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी हेलो हेलो चला
धन्यवाद. हॅलो. काय बुवा आजची बारी जी आहे ना आपल्याला स्वीट अँड शॉर्ट. कारण काय बाजूला काय प्रोग्राम आहे जवळ 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 पावला प्रत्येक जवळ तिकडे लागलेली आहे. आपण तिला काही रोखू शकत नाही. कारण तुम्ही माझं म्हटलं त्या माझा मी सहमत आहे. कारण कसं माहितीये मंडळी आज आपलं हे जे भजन कीर्तन चाललंय ना हे सगळं आज छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हे आज आपलं भजन कीर्तन चाललंय बघा. नाहीतर आज ही वेळ नाही दिसली असती. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भजन कीर्तन चाललेलं आहे. परंतु काही ठिकाणी असंही होतंय जसं माशी बुवा बोलतात तसे. त्याला आपण काय करणार सांगा. माणसानं आपण ठरवलं पाहिजे की आपली संस्कृती आपण कुठं घेऊन चाललोय. कुठे घेऊन चाललोय आपण आपली संस्कृती. आज खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे किती थाटामोठा साजरी झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण झालंच पाहिजे. आणि खरोखर आज या रेल्वे स्टेशन कर्मचारी किंवा रिक्षा संघटनेला आम्ही धन्यवाद देतो. कारण आज इथे नामस्मरण चाललंय. भले वेळेवर नामस्मरण चाललं असतं तर आम्ही दोन्ही बुवा नौके जाऊ तसे काही मोडलेले नाही. तो जर झाला गुलाम तरी माझ्यापेक्षा लहानच असा तो काय माझ्यापेक्षा मोठं नाही आहे. वयात पण लहान आहे नात्यात पण लहान नाही. पण मी काय तसं बोलणार नाही भाऊ अजिबात. कारण काय म्हणजे लय बेकार आहे. उगाच म्हणजे म्हणतात शेणावर दगड उडवा अंगावर उडवून सांगत नाही कोणी झाला आपला घरचा काढते आपण बेकार आहे अगदी. ह्याच्या नाता लागणार का नाही काय. तो थोडस माका घाबरून राहता कारण त्याला आपला पण माहिती आहे. थोडा रिझल्ट मागाचे काय सांगतात 100 त्याच्यावर आमचा पॉट आहे. त्याच्यावर आमचं पॉट आहे. एवढे रिक्षावाले कसे एकजुटीने कारण मंडळी आज गुरुवार बाजार झाला बघा. आज दुपारी मी गुरुवार बाजारात गेलो होतो.
माघारीने बोलली, ओ काय हो, थोडीशी घराकडे द्राक्ष घेऊन यावा. द्राक्ष ठीक आहे म्हटलं, घेऊन येतोय. म्हणून आज गुरुवार बाजारात गेलो. तिथे एक भैया द्राक्ष विकत होता. त्या भैयाला म्हटलं, भैया अरे अंगूर कैसा है? भैया म्हणतोय, ये इधर रखा है वो 150 रुपए किलो है और ये इधर रखा है वो 70 रुपए किलो है. मैं बोला, भैया ये ऐसा क्या है? ये भी अंगूर है वो भी अंगूर है. इसका रेट 150 बोल रहा है, इसका रेट 70 रुपये बोल रहा है. बोलतोय भैया सांगतोय मला, ती द्राक्ष आहेत पण द्राक्ष ही एकत्र आहेत, एकत्र, म्हणून त्यांची किंमत जास्त आहे. आणि ही द्राक्ष काही घडातून सुटून वेगळी आहे म्हणून त्यांची किंमत कमी आहे. खरोखर सांगायचं तात्पर्य हेच आहे मंडळी बघा. कारण ही जी रिक्षावाल्यांची एकजूट आहे की नाही, किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांची जी एकजूट आहे, ही अशीच सतत राहू दे. हीच सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करूया बघा. जास्त वेळ लावणार नाही. गुलाबान सांगत नाही माका, धमकी दिला नाही. काय जर काय बोलला तर काय खरा नाही. खरा नाही तू काय दांडी बिंडी घेऊन आलेस का रे? तू आज किती काय बोलतोस माका ना, किती माझ्या तोंडात लागतात आज माका सुद्धा बघूच आहे. काय व्हायतच आहे. एक तर पुन्हाची बारी व्हायत तरी, नाही तर नाही तरी. आम्ही असे लय बुवा सोडून दिले. जंगाट झाला, बुवा सोडला. धन्यवाद. बघा नोट चेंज झाली होती. खरोखर सन्माननीय शिवाजी नारायण कानडे, गाव मोरशी यांच्याकडून बघा हे 501 रुपयाचं पारितोषिकाच्या मंडळाचा तुम्ही स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा काय आहे, ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांचेही धन्यवाद आणि ज्याने दिले नाही त्यांचेही धन्यवाद. पण ज्यांना द्यायचे असतील त्यांनी थांबू नका. मी सरळ स्ट्रिक्ट फॉरवर्ड बोलतोय, लपान लपान नाही. तुम्हाला धमकी दिल्यास काय बोलता का मी बघतोय. ठीक आहे आज काय होऊन जाऊ दे, नाही तर नाही बारी किंमत झाली तर झालं. असे 2-4 बुवा मी टाकले कटाप करून माझ्या लाईनीत ना. अजून एका धोरा किस मिसाळ तू ज्या काय होईल होईल पुढे बघूया. मंडळी बुवा मला वाटलं होतं मुंबईवर येणार हरियाणवादचे शिष्य आहेत काहीतरी आम्हाला. आम्ही आता गावठी गावाकडे राहतो ना म्हणून गावठी. मला वाटलं होतं काहीतरी नवीन जरा एखादा राग काहीतरी ऐकता येईल. भूप राग सोडून, मालकंस सोडून काहीतरी नवीन ऐकताय असं मला वाटलं होतं. पण ते मी गेलो. तुम्ही नक्कीच एका सांगता दरबारी कानडा नक्कीच सांगणार. कारण चांगल्या अनुभवी बुवानी सुद्धा सांगत नाही की दरबारी कानडा. पण दरबारी कानडा मी माझ्या तोंडात सांगताय जेवणपुरी सेम स्वर सगळं सेम, फक्त सारे सा रे सा आणि सारे सा एवढाच फरक. त्या दिवशी माझी एका बुवांबरोबर बारी झाली. खरोखर गुरु समान बुवा होते. त्यांनी मला सांगितलं बुवा दरबारी गायला. धन्यवाद बोलले. ठीक आहे जमलं तर बघा तर रूपावली किती रागात गातोय, किती रागात गातोय एवढी सांगितलं तर त्याला. नाही सांगत माझी काही जबरदस्ती नाही. टाटा बाबाशी येऊ, परवा भेटू. बघून ठेवा. आलापी नाही कळली बोट बघून ठेवा. किती आहेत सांगत ना. धन्य झालो. पाणी धम सा पद सा
सानिध पठम पग मरे सा पम पणिध पग रे गरे सा हा. रूप पाहता पाहता लोचणी रूप पाहता पाहता लोचणी सुख झाले हो साधणी सुख झाले हो साधणी सुख झाले हो झाले हो साधणी. रूप पाहता पाहता लोचणी रूप पाहता पाहता लोचणी तोहा विठ्ठल विठ्ठल भगवा तोहा विठ्ठल विठ्ठल भगवा तोहा
धन्यवाद.